कातलामध्ये कोरलेले गुहा, डोंगरावरची हिरवाई, पावसाळ्यात दिसणारे छोटे छोटे धबधबे, वाटेत लागणारे ओढे आणि या गुहांमध्ये विराजमान असणारे गणपती बाप्पा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त गुहा दाखवणार नाही, तर इथे कसं यायचं, कुठून ट्रेक सुरू होतो, वाटेत काय पाहायला मिळतं, गुहा कशा आहेत आणि बाप्पाचं दर्शन, हे सगळं तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत दाखवणार आहे. जरा हा प्लॅच जरा इथला आहे ना थोडा रिस्की पॅच आहे. म्हणजे कसं आहे तर तुम्ही एखाद्या गोष्टीची घाई नाही केली ना घाई तिथं इझी होऊ शकता. रस्ता बघा इथं बारीक रस्ता आहे, तिथं खाली जाऊ शकतो. इथं रिस्की काम आहे का, पडला तर गेला. गणपतीगडचा प्रवास करण्यासाठी आपल्याला मुरबाड मार्गे दसई आणि दसईवरनं पलू सोनावणे या गावामध्ये जावं लागतो. सोनावणे गावापर्यंत गेल्यानंतर आपल्याला एक 2 तासाचा प्रवास ट्रेकिंगचा असतो. 2 तासात ट्रेकिंग करून आपण सहज गणपतीगडात या गुफेपर्यंत पोहोचतो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे गणपतीगड करण्यासाठी. मुरबाडपासून दसईच्या इथं आल्यानंतर आहे ना सोनावणे गावाच्या बाजूलाच आपल्याला गणपतीगडात बघायला भेटतोय ना. बघू शकता जो मागे डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरावरती गणपतीगडात आहे. तर आपल्याला इथनं जाण्यासाठी 1 ते 1.5 तास लागू शकतो ना. आज मस्तपैकी चतुर्थीच्या दिवशी आपण चाललेलो आहे. तर इथला व्हिडिओ आता तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो कसं जायचं, रस्ता कसा भेटतो आपल्याला ते. तर चला आता आपण इथं जाऊ. मंडळी आता 8:30 झालेले आहेत आणि आपण प्रवास चालू केलेला आहे. तर वाटेमध्ये तुम्हाला रस्ता दाखवणार आहे दाखवून ना. आम्ही आलेलो आहे बघा, मागे नाही पाण्याची टाकी दिसते, टाकीच्या इकडनं चाललेलो आहे. ॲक्च्युली 2 रस्ते आहेत, पण आम्ही ह्या गाडी घेऊन जे पुढे वाडी आहे ना, तर वाडी गावाच्या पुढे आलो इकडे, त्यामुळे आम्ही दुसऱ्या वाटेने चाललेलो आहे. तर तुम्हाला पुढे गेल्यानंतर रस्ता दिसेलच समजा कसं काय ते. आज आपल्याबरोबर कल्याणवरनं आलेले आहेत 2 दादा, त्यांच्यासोबत चाललेलो आहे. आपल्याला जोड झालेले आहेत, चला त्यांच्यासोबत जाऊ. दादांचं नाव सांगा. दीपेश भोईर, अविनाश हांडे. दीपेश दादा आणि अविनाश दादा आहेत, त्यांच्यासोबत आज आपला प्रवास आहे. मंडळी जंगल भाग चालू झालेला आहे आणि बघू शकता तुम्हाला ना, अशा ठिकाणी आहे ना चांगली ग्रिपच्या शूजची गरज आहे. आणि खाली दगडी वगैरे आहेत, पाय स्लिप वगैरे होऊ शकतो. 1 नंबर असा पक्ष्यांचा आवाज येतो आहे. जर आपल्याकडे ना प्रॉपरली इक्विपमेंट असेल ना, तर आवाज 1 नंबर कॅप्चर होणार आहे. बघू शकता मंडळी, पाऊस पडला आहे त्यामुळे 1 नंबर इथं वॉटरफॉल आहेत ना ॲक्टिव्ह झाले आहेत. मस्त की सर्व धबधबे दिसायला लागलेले आहेत. मंडळी आपण थोडा पुढे आलो ना, आपल्याला वाटेमध्ये एक ओढा लागतोय. बघू शकता मस्त की ओढा आहे. पाणी पण एकदम स्वच्छ आहे, कारण की वरती पाऊस कमी असल्यामुळे पाणी स्वच्छ आपल्याला बघायला भेटतो. ज्या टायमाला आपल्याला आहे ना वरती जास्त पाऊस पडतो ना, त्या टायमाला आपल्याला गढूळ पाणी येतो खाली. पण इथं पाणी एकदम स्वच्छ आहे, म्हणजे वरती पाणी नाही जास्त. बघा मंडळी, ओढ्याचं पाणी कसं मस्त की स्वच्छ पाणी आहे. आणि आपल्याला इथनं जायचं असं क्रॉस करून, जेव्हा जास्त पाणी असेल ना तेव्हा इथं तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो, तेव्हा थोडी काळजी घ्यायला लागणार आहे. 1 नंबर आहे, 1 नंबर. मंडळी आपण रस्त्यामध्ये थोडं पुढे आल्यानंतर ना आपल्याला विरगल बघायला भेटते रस्त्यामध्ये. बघू शकता विरगल आहे रस्त्याच्या बाजूच्या वाटेमध्ये आपल्याला बघायला भेटते. अचानक लक्ष गेलं, उभी केलेली तिथे लक्ष ठेवलं आपण आजूबाजूला ना, तर आपल्याला मस्त कशी विरगल बघायला भेटेल. सुरुवातीचा काही भाग तुलनेने सोपा आहे. वाटेत शेतीचे भाग लागतात, नंतर जंगलाचा परिसर सुरू होतो. पावसाळ्यात तर इथली वाट अक्षरशः हिरवाईने भरून जाते आणि जसजसा आपण पुढे जातो तसतसा चढ वाढत जातो. जंगल भाग एवढा भारी वाटतो ना, हरियाली पूर्ण. मंडळी आपण थोडं पुढे आलो ना, आपल्याला बघायला भेटते, आपल्याला समोरच ना लेणी बघायला भेटते. तिथंच आपल्या गणपतीचं मंदिर, आपल्याला तिथंच जायचे. गणपतीगडाची आता जी गुफा आहे ना, ती दिसायला लागलेली बघू शकता. वरती लोक पण आहेत भरपूर सारे बघा. अरे वा, 1 नंबर लोक दिसतो बघा, कसा खतरनाक लोक दिसतो मंडळी. आणि बघा आपल्याला समोर या गोष्टी बघायला भेटतील का ना माहीत नाही, पण इथला बघताना आहे ना एक वेगळीच फील होते मंडळी. बघा मंडळी, आपल्या परत ना आता 3रा ओढा लागला वाटेमध्ये. 3रा ओढा ह्या, याला पण पाणी कमी आहे. म्हणजे आपलं नशीब चांगलं आहे तर आपल्याला रस्त्यामध्ये पाणी कमी भेटतोय. तर पाणी जास्त असेल ना तर तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. मंडळी पुढे आल्यानंतर ना असा पका जोरात पाण्याचा आवाज येतोय. आपल्याला परत एक ओढा लागलेला आहे, कदाचित आपण तो वॉटरफॉल पण बोलू शकतो. बघू शकता मंडळी, बघू शकता कशा प्रकारे आपल्याला वॉटरफॉल बघायला भेटतो. 1 नंबर मंडळी इथला
पैसे आपल्या इथं वसूल झालेला आहे. तुम्हाला वाटतं असं कॅमेऱ्यामध्ये इथं काय असं दिसत नाही, एवढं नॉर्मल वाटते. तुम्ही समोर बघेल ना त्याला माहिती येतं काय आहे काय नाही ते. मंडळी आता आपण जेव्हा पुढे येतो ना त्यानंतर ओढ्याच्या बाजूला आपल्याला ना एक असा रस्ता बघायला भेटतोय. तर इथे तुम्हाला ना चांगली सेफ्टी शूजची गरज आहे, कारण की आहे ना इथं पायवाट एकदम चिकाट झालेली आहे, माती एकदम घसरलेली आहे पावसामुळे. तर इथं थोडी काळजी घ्यायला लागणार आहे बघा, एकदम पाय स्लिप होतील असे. इथं तुमचे शूज नसतील चांगले आणि तुमच्याकडे तिथे तुम्ही पडू शकता, होऊ शकता. इकडे कसं रस्ता आहे पूर्ण एकदम असा खराब रस्ता इकडनं, त्यामुळे थोडी काळजी घ्यायला लागेल. इथे ना जंगल बघा बाबा, हे पण इकडे कसं भूस्खलन झालेलं आहे, पूर्ण माती खाली आलेली, खतरनाक जंगल आहे. मंडळी आता आपण ना हे बघा ह्या रोडवरनं आलेलो खालना. एक रस्ता इथं आतमध्ये पण जातोय आणि एक रस्ता इथं ओढायला लागतो बघा, ह्या ओढायला पण जातोय. पण प्रॉब्लेम असा आहे का तिथे पण आपल्याला आहेत ना रेबिन लावलेलं दिसते आणि इथं पण लावलेलं दिसते रेबिन. तर आता प्रॉब्लेम असा आहे का जायचा कुठला. तर आता आम्ही आता हा पर्याय निवडलेला आहे की इकडनं जाऊन बघू, कारण की इथं आम्हाला भरपूर सारे रेबिन लावले दिसतात, तिकडे पण दिसतात. पण तो रस्ता खाली उतरतो काय ते समजून येत नाही, कारण की आपण आलेलो इकडनं. तर ठीक आहे, आता आपण आता ह्याच मागे जाऊ. हां पडली का वर नाही का? त्याला लागलं नाही ना काय म्हणजे फोनवर बोलताय. कोण लागतं. चला जाऊ तुम्ही. सहज दादा इकडे झालाय साईडून, चला चला. नाही जाऊ जाऊ. ते पकडा इकडे तुम्ही कुठून आलात? तो बदलापूरचा, आम्ही दोघे कल्याण. बरं तुम्ही इथले का? गावले सरळ स्ट्रेट पटका. नाही रॅपलिंग आहे. हो रे वा, एक नंबर. मंडळी लय खतरनाक जागा आहे, बघू शकता कसं चढायला लागतोय. रिस्की काम आहे थोडं बघा, खूप स्ट्रगल आहे ते अजून असं होती चढायची. एक काम कर, ब्लॉग मध्ये डायरेक्ट तू. त्याला हे होईल, त्याला काय बोलतात, समजायलाच भेटेल, आपलं कामच भेटेल. तेवढं वरती नका, इकडे त्या साईडला तेच करतोय. त्या स्टिक द्या माझ्या हातात तेवढे. आरामात चढा. ये रे पो. मंडळी आता आपण ना त्या परिसरामध्ये आलेलो आहे, होऊ शकतं आपल्या समोर ती गुफा दिसते. आपल्या इथनं फिरून जायचे, इथं थोडा रिस्की प्रवास आहे इथनं, तर आपण काही मिनिटामध्ये पोहोचू. थोडं साईडला थांबा ना, तो आतमध्ये जायचं, पाय स्लिप झाला थोडी गाडी खाली जायचो काम पाहिजे. मोटी बाइक को रेस्क्यू करने के लिए 3 महीने चलो. हे का मंडळी कसं पाणी पडतं ते खतरनाक. इथं बघतो थोडं खाली उतरावं लागतं आपल्याला, थोडी रिस्की आहे इथे. ठीक आहे, मी खाली येऊन हातोय. हां खाली येऊन ते काय तुझ्या म्हटलं. हां आरामात नाही खाली बसा ना. नाही चालू आहे यायचं खाली. आम्हाला नंतर पर्सनली पाठवूया. चला आपल्याला इकडे गॅस एक नंबर. जरा हा पॅच जरा इथला आहे ना थोडा रिस्की पॅच आहे. म्हणजे कसं आहे, तर तुम्ही एखाद्या गोष्टीची घाई नाही केली ना, घाई तिथं इझी होऊ शकता. जो आपल्याला रिस्की वाटतोय ना तो नॉर्मली होऊन जाईल, फक्त त्याला घाई नका करू. मंडळी आता आपण ना फायनली त्या जागेवरती आलेलो आहे आणि बघू शकता पहिली आपल्याला गुफा लागते इथे. एक नंबर आहे इथे, होऊ शकता हे ते पहिले ठिकाण आहे भरपूर. आपण इथे जाणार नाही, आपण पुढे जाऊ आता. तुम्हाला नजारा बघायचा का नजारा,
एक नंबर खतरनाक व्ह्यू मंडळी इकडे बघू शकता. एक नंबर बघण्यासारखा व्ह्यू मंडळी इथे. काय नजारा यार इथला. तेव्हा कातळ बाग इथला मोठा आहे आणि ही सह्याद्री ते जंगल बाग ही मोठं आहे. एक नंबर लय खतरनाक वाटतं मंडळी. हा बघा कसं पोहोचतो पाण्याचा प्रवाह बघा मस्त आहे. एक नंबर एक नंबर पाण्याचा प्रवाह आहे. तर परत आपल्या इथे गुफा लागते. भरपूर साऱ्या गुफा भेटतात आपल्याला इथे. हो हो क्या बात आहे. हे बघा मस्त आहे की एक नंबर भारी आहे. या टाकीमध्ये पाणी आहे स्वच्छ पाणी एकदम बघा. तर उन्हाळ्यात पाण्याची आवश्यकता असली तिथलं पाणी पिऊ शकता. हे बघा एक नंबर यार भारी मजा आली आधी इथे मंडळी. हे बघा कडक. हे बघा इथे मांसाहारी आहार करून इथं मस्त की मंडळी आपल्याला बघायला भेटतोय. मोठमोठ्या खोल्या बघायला भेटतात आपल्याला. इथं नोटीस लावलं इथं नॉनव्हेज वगैरे कोणी हाणू नका करू आणि खाऊ नका. हे करू पण नका. काही लोक येतात करतात. पाणी बघा कसं पडतंय. मूर्ती इकडे वरती आहे का गणपतीची. चला मंडळी पहिले आपण ना दर्शन घेऊ वरती जाऊन. नंतर मग इकडे बाकीचं एक्सप्लोर करू. पहिले आपलं दर्शन घेऊ गणपती बाप्पाचं. बघू शकता मंडळी समोरच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती असं कामाने लागत जशी डिझाईन वगैरे केलं कोरी काम केलेलं आहे मस्त की. तर फायनली आपण त्या जागेवरती आलेलो आहे. बघू शकता आपल्याला समोर तिथे गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते ना. परिसर बघा सर्वात मोठी गुफा आहे. एक नंबर अशी जागा आहे. हे भरपूर सारी लोक इथं राहू शकतात. इथं नाईटला कॅम्पिंग वगैरे आलं भरपूर सारी लोक राहू शकतात. हे बघा कसं कोरी काम दिसतं आपल्याला इथे. दगडावरती पूर्ण डिझाईन केलेलं आहे. बघू शकता मंडळी समोरच आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्ती बघायला भेटते. गणपती गडद बोलतो त्या गणपती बाप्पाच्या मूर्ती बनणार. 3 गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघतात आपल्याला. बघू शकता सुंदर अशा गणपती बाप्पा मूर्त्या भेटतात. तर आपण नशीब आपल्याला इथं नारळ फोडायला भेटणार हार घालायला भेटतो बाप्पाला. बघू शकता मंडळी गणपतीच्या मूर्तीच्या मागेच आपल्याला अजून एक खोली बघायला भेटते. इथे पूर्वी ध्यान करण्यासाठी बसलेले लोक बघू शकता कशा प्रकारे तिथंच पूर्वी लोक ध्यान करायचे. आणि बघू शकता इथे या साईडला खोली बघायला भेटते आपल्याला. तर आधी बघा इथं ना काय काम दिसतो आपल्याला खोली. म्हणजे आपल्याला एक खोली बघायला भेटते. खूप अशी मोठी खोली आहे. बघा किती मोठी आहे बघा. खूप मोठी अशी खोली आहे. तर इकडे आल्यानंतर आपल्याला इकडे एक जागा भेटते बघा. काही तिथं मेडिटेशनसाठी म्हणजे ध्यान करण्यासाठी असेल अशा प्रकारे बघायला भेटते. इथे बघू शकता मंडळी तिथे पण समोर आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते. आणि आतमध्ये खोली बघायला भेटते आपल्याला. एक आतमध्ये आल्यानंतर अंधार खूप आहे. टॉर्च लावून बघा मोठमोठ्या खोल्या बघायला भेटतात आपल्याला इथे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण आलेलो आहोत मुरबाड तालुक्यातील गणपती गडद या ठिकाणी. गणपती गडद ही मुरबाड तालुक्यातील सोनावळे गावामधल्या या अतिशय प्राचीन अशा लेणी आहेत. या लेणी जर तुम्ही पाहिल्या तर साधारण 7व्या शतकामध्ये या लेणी खोदायला सुरुवात केली आणि याची 10व्या शतकापर्यंत याचं काम चाललं. बऱ्याचशा ठिकाणी आपण लेणी पाहतो तर त्या लेणीवर बौद्ध लेण्यांची छाप असते किंवा हे असते. पण इथल्या लेणी जर तुम्ही पाहिल्यात तर या अगदी प्रवेशद्वारापासून तर शेवटपर्यंत या पूर्णपणे अशा हिंदू लेणी आहेत. या ठिकाणी गणपतीची मूर्ती आहे. या दोनही मूर्ती उजव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्ती आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला खांब कोरीव काम केलेली खांब बघायला भेटतील. इकडे या खांबांवर बघा महिषासूर मर्दिनी कोरलेली आहे. इकडे सुरसुंदरी आहेत. इकडे पाहिलं तर हे गंड बिरुड आहे. त्याच्यानंतर इथे भार वाघ देखील दिलेले आहेत. हे यक्षिणी आहे. याला काय बोलतो याला यक्ष बोलतात. आता ही महिला आहे त्याच्यामुळे हे यक्षिणी बोलतात. आणि इकडे हे पुरुष आहे. पुरुष हे जे मंदिराचं कुठलंही मंदिर असतं किंवा याचं येथे जे भार वाहणारे असतात म्हणजे त्यांच्या याच्यावर ते यक्ष आणि यक्षिणी असतात. इकडे शिवपार्वती कोरलेले आहे. शिवपार्वती आहेत. आणि साधारण आपण इथे सोनावळे गावामध्ये आल्यानंतर आपल्याला इथे 1 ते 1.5 तासाचा ट्रेक करून यायला लागतं आहे.
रस्ता काही एवढाही हे नाही आहे, बऱ्यापैकी चांगला रस्ता आहे. तसंच पावसाळ्यात आपण इथे वॉटरफॉल रॅपलिंगची पण आपल्याला असे आपण जर करायचं असेल तर दादा माझा नंबर टाकीलच नंबर सांगा तुम्ही, काय प्रॉब्लेम नंबर सांगू चालेल का चालेल, काय number? प्रॉब्लेम नाही. माझा नंबर आहे 7887675667. काही गरज लागली कधी झालं तरी या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. धन्यवाद. मंडळी आपल्याला गणपती मंदिराच्या समोर ना काही पट कोरलेला दिसत, मला दाखवतो बघा मी. तर बघा इथं खाली ना आपल्याला काही पट कोरलेला दिसत बघा, हे पट आहे. हे इथं पण आपल्याला इथं एक दिसतं असं, तर भरपूर ठिकाणी जीत झालेलं त्यामुळे दिसत नाही, पण बघा इथं ना एक मोठं पट दिसतं आपल्याला, ते होऊ शकतं तशा प्रकारे. आणि इकडे ना ते पण बागेत खड्डे तसं एक काम कसे असतात त्या प्रकारे याला भरपूर असे बघायला भेटतात. परिसर एक नंबर भारी आहे इकडचा, व्ह्यू बघण्यासारखा आहे. आणि एकदम निवांत माणूस आला ना इकडे तर एकदम भारी होणार आहे. आता एकदा गुहेच्या बाहेर येऊन हा नजारा बघा. समोर दिसणारे हिरवेगार जंगल, डोंगर, खाली पसरलेली दरी आणि वातावरण असलेले धुकं. पावसाळ्यात सह्याद्रीचे रूप पाहण्यासाठी अनेक ट्रेकर्स येथे येतात. आणि तुम्हाला जर निसर्ग, ट्रेकिंग आणि इतिहास याचे कॉम्बिनेशन आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्या लिस्टमध्ये नक्कीच असू द्या. रॅपलिंग करतो आता खाली चाललाय तो. होऊ शकता कशा प्रकारची रॅपलिंग असते, असेच रॅपलिंग करून खाली उतरायचं असतं. पण आपण रॅपलिंग नाही करणार, आपण आपलं चालतच जाणार आहेत. आपण आपल्या अवकाश नाही राहिले का मेलो आपली घाई नाही करायची, आपल्याला भरपूर फिरायचे अजून. बघू शकता अशा प्रकारे खाली उतरतात लोक. पुढं आल्यानंतर आपल्याला परत एक मोठी अशी गुफा बघायला भेटते. टाकं बोलू शकतो याला, गुफा नाही बोलू शकतो किंवा टाकच बोलू शकतो. पाणी वगैरे नाही त्यामध्ये, भरपूर सारे बघा ही अशी चाले करतात. भरपूर सारे लोक आहेत हे चाले करणारी. त्यानंतर आपल्याला ना इकडे पण एक मोठी खोली बघायला भेटेल. त्यामुळे इकडे एक देवारा बघायला भेटतो आपल्याला, कोणारे बोलतात त्याला. 100% इकडे भारी भारी. आणि इकडे पण काही ठिकाणी आपल्याला एक खड्डे दिसतात, म्हणजे इकडे पुढे ना कोळी टाईप असे खांब वगैरे असणार आहे. त्या गोष्टी सर्व आपल्याला इथे बघायला भेटतात. आणि आपण इकडनं जेव्हा पुढे जातो ना तर पुढे आपल्याला अजून साऱ्याशा खोल्या बघायला भेटतात. इथे खूप मोठ्या इथे अशा खोल्या बघायला भेटतात आपल्याला. हे बघा किती मोठे दगडी पडले तिथे, त्याचे दगडी खाली आलेले आहेत, तिथे दगडी पडलेले आहेत. हे रस्ता बघा इथं इथला बारीक रस्ता आहे, इथे खाली जाऊ शकतो. इथं रिस्की काम आहे का, इथं थोडं सांभाळून यायला लागणार आहे, कारण की पडला तर गेला. कारण की बघा रस्ता इथे एकदम छोटासा आहे. थोडी जरा इथे भीती वाटण्याची शक्यता आहे. आणि पुढं आल्यानंतर पण ती सेम अवस्था इकडे. चिकट झाले, खूप चिकट झाल्यानंतर थोडी आपल्याला काळजी घ्यायला लागते, नाही का आपली गेम होऊ शकते. आपण तिथे होतो, तिकडनं आपण इकडं असं आलेलं आहे. आणि हे बघा खूप मोठी अशी खोली बघायला भेटते आपल्याला. त्यावरती अशी चाले केलेल्या दिसतात आपल्याला. भरपूर लोक येतात आणि चाले करून गेतात बघा. इकडनं व्ह्यू बघायला भारी दिसतो, एक नंबर असा परिसर आहे. सुंदर असा व्ह्यू बघायला भेटतो आपल्याला इथे. मंडळी आता आपण ना गड उतरलेलो आहे खाली. आणि रस्त्यामध्ये काय आपल्याला शूट करायला भेटला नाही, कारण की खूप पाऊस वगैरे पडला, चिकट झालं होतं. पण जाताना काही गाड्या नव्हत्या, नाही त्या बघू शकता किती गाड्या आल्यात आता. खूप अशा गाड्या लागलेल्या तिथे. तर आता इथेच आपण पार्किंगमध्ये व्हिडिओचा शेवट करतो आहे. आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या अशा नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.